तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता नवीन पद्धतीने आपण करत आहे. नवीन पद्धतीने दोन नवीन पर्याय निवडायचे आणि दोन नवीन प्रश्न आता आलेले आहे. त्या दोन्ही नवीन प्रश्नामध्ये आता बघा, नवीन ई-केवायसी मध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना चुका केलेल्या आहे. नवीन ई-केवायसी मध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी करताना चुका केल्या. त्यामुळे त्या बहिणी आता प्रश्न विचारत आहे, आम्हाला पुन्हा केवायसी करता येणार का, तिसऱ्यांदा केवायसी करता येणार का, की आता आम्हाला दुरुस्ती करता येणार का. आमचे हे दोन्ही प्रश्न चुकलेले आहे. होयच्या ठिकाणी नाही, आहेच्या ठिकाणी नाही झालं, नाहीच्या ठिकाणी आहे झालं. तर आता काय होणार. आता एकदम समाधानकारक आणि एकदम स्पष्ट उत्तर तुम्हाला देणार आहे की आता जर चुकी झाली असेल, दुसऱ्या केवायसी मध्ये दुसरी केवायसी करताना जर चुकी झाली असेल तर आता काय होणार. तर बघा, समोरच्या बाजूला तुमच्या समोर आहे जुनी केवायसी, म्हणजे 10 डिसेंबरच्या आधी असं पेज येत होतं, असे प्रश्न येत होते. आणि आता 10 डिसेंबर नंतर नवीन पद्धतीने असं पेज येत आहे, असे प्रश्न येत आहे. यामध्ये कन्फ्युज करणारे प्रश्न असल्यामुळे भरपूर बहिणींनी चुका केल्या. त्यामुळे शासनाने आता 10 डिसेंबरच्या नंतर केवायसी अपडेट केली, नवीन प्रश्न दिले. अशा प्रकारचे शासनाच्या सुद्धा लक्षात आलं होतं की जुन्या केवायसी मध्ये लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या. मग आता चुका सुधारण्यासाठी वन टाइम एडिट ऑप्शन म्हणून त्यांनी पर्याय दिला. आणि आता या ठिकाणी प्रश्न सुद्धा बदललेले आहे. प्रश्न बदलले तर दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी म्हटलंय सरकारी नोकरीवर आहे का, आहे तर आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे सरकारी नोकरीवर आहे का, नाही आहे, आहे तर आहे, नाही तर नाही. हे प्रश्न निवडायचे होते. पण काही बहिणींनी या ठिकाणी चुकी केली, आहेच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी आहे केलं. काही बहिणींनी या ठिकाणी चुकी केली, आहेच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी आहे किंवा नाही. म्हणजे जे काही त्यांनी चुका केल्या असेल त्यांच्या उत्तरानुसार त्यांच्या चुका झाल्या असं त्या बहिणींचं म्हणणं आहे. तर काय होणार. आता बघा, काही बहिणींनी चुका मुद्दामून केलेल्या नाही, बटन दबत नव्हतं म्हणून त्या बहिणींकडून चुका झाल्या. बटन दबत नव्हतं म्हणून काही बहिणींची अशी कंप्लेंट होती की पहिल्या नंबरचं बटन तर दबत आहे, पण दुसऱ्या नंबरचं बटन जे काही आहे, जे दुसऱ्या नंबरचं बटन होतं ते क्लिक होत नव्हतं. दुसऱ्या नंबरचं जे काही बटन होतं ते होय बटनवरच क्लिक होत होतं, नाही बटनवर ते क्लिक होत नव्हतं. त्यामुळे चुकीने नाही करायचं तर होय झालं, या ठिकाणी चुकी झाली. जिथे नाही सिलेक्ट करायला पाहिजे होतं, नाही बटन दाबत नसल्यामुळे होय झाला आणि केवायसी सबमिट झाली. त्यामुळे मग आम्हाला वाटते की केवायसी चुकली, आणि काही केवायसी स्वतःच्या चुकीने चुकली, तर काही केवायसी शासनाच्या, म्हणजे हे टेक्निकल प्रॉब्लेम होती, बटन दाबत नव्हतं त्यामुळे चुकली. तर आता ठीक आहे, केवायसी चुकली. आता काय, तर शासनाने काय सांगितलेलं आहे की वन टाइम एडिट ऑप्शन आपल्याला शेवटची संधी दिलेली आहे. वन टाइम एडिट ऑप्शन शेवटची संधी दिलेली आहे. 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करू शकता. मग याचा अर्थ काय, आता जर केवायसी दुसऱ्यांदा चुकली तर आता एडिट करता येत नाही. पहिल्यांदा केवायसी चुकली होती, शासनाच्या लक्षात आलं होतं, प्रश्न सुद्धा कन्फ्युज करणारे होते, तर त्या ठिकाणी त्यांनी एडिट ऑप्शन दिलं. आता एडिट ऑप्शन पुन्हा मिळणार नाही जर तुम्ही केवायसी पूर्ण केली असेल. आता पुन्हा दुरुस्ती होत नाही. मग आता होणार काय, नेमकं काय होणार. आता बघा, तुम्ही चुकी केली असेल, या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही केलं किंवा नाहीच्या ठिकाणी होय केलं. आता सर्वात आधी ज्या बहिणींकडून टेक्निकली चुकी झाली, क्लिक होत नव्हतं म्हणून चुकी झाली, या ठिकाणी बटनवर क्लिक होत नव्हतं म्हणून चुकी झाली, सर्वात आधी त्यांचं उत्तर देतो. त्या ठिकाणी या बहिणीने पहिला प्रश्न बरोबर निवडला, नाही या ठिकाणी त्यांनी बरोबर क्लिक केलं, आणि या ठिकाणी चुकीने होय झालं. या ठिकाणी चुकीने होय झालं. मग आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं की सरकारी नोकरीवर नाही. मग या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिलं की पेन्शन पेमेंट मिळत आहे. मग आता तुम्हीच मला सांगा, तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीवर नाही, तर मग तुमच्या कुटुंबात पेन्शन पेमेंट कोणाला मिळत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही, तर मग पेन्शन पेमेंट कोणाला मिळत आहे. केवायसी चेक करणारे लोक स्वतःच या ठिकाणी कन्फ्युज होतील आणि डोकं आपटतील. या ठिकाणी स्वतःच कन्फ्युज होतील, कारण ते सुद्धा चेक करणार का मग यांच्या कुटुंबात पेन्शन पेमेंट, म्हणजे कोणी सरकारी नोकरीवर नाही यांनी आन्सर दिलेला आहे, आणि हे लोक म्हणतात की पेन्शन पेमेंट मिळत आहे. मग त्यांच्या सुद्धा हे लक्षात येईल की काहीतरी चुकी यांच्याकडून झालेली आहे, काहीतरी चुकी झाली आहे. सरकारी नोकरीवर असेल तेव्हाच पेन्शन पेमेंट मिळेल ना, सरकारी नोकरीवर नाही तर पेन्शन पेमेंट इथे कोणाला मिळणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर चुकीने क्लिक झाला असेल तरी पण शासनाला हे सुद्धा माहित आहे की यांनी जर नाही केलं, इथे होय केलं आणि इथे नाही केलं, मग हे लोक खोटे बोलले का, यांनी चुकीने खोट्या पद्धतीने क्लिक केलं का. मग हे लोक काय करणार, तुमच्या पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून चेक करणार. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून चेक करणार की तुम्ही या ठिकाणी खरी माहिती दिली की खोटी माहिती दिली.
फक्त प्रश्नावरच क्लिक करून, म्हणजे फक्त प्रश्न आहे केला म्हणजे सरकारी नोकरीवर खरंच आहे, म्हणजे नाही केलं तर सरकारी नोकरीवर खरंच नाही का? मग ज्याच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर असेल मग तो व्यक्ती सुद्धा खोटं सांगू शकतो की नाही आहे. मग नाही आहे तर पात्रच ठेवायचं का? पण हे तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक कशामुळे घेतला? तुमच्या कुटुंबातील चौकशी करण्यासाठी. तुमच्या कुटुंबात पतीच्या नावावर वडिलांच्या नावावर चारचाकी कार आहे का? ते इन्कम टॅक्स भरतात का? मोठे मोठे उद्योग आहे किंवा एका राशन कार्डवर किती अर्ज भरलेले आहे, हे सर्व क्लिअर करण्यासाठीच शासनाने पती वडिलांचा आधार क्रमांक घेतलेला आहे. फक्त मला तरी पर्सनली असं वाटते की या प्रश्नावरून, या प्रश्नाच्या उत्तरावरूनच तुम्हाला पात्र किंवा अपात्र करणार नाही. आता बघा, जास्तीत जास्त बहिणी नाहीच करणार आहे, नाहीच म्हणणार आहे. ज्या बहिणी नवीन केवायसी करणार त्या सर्व बहिणी नाहीच सिलेक्ट करणार. मग यांनी जर नाहीच म्हटलं तर मग शासन चेकच करणार नाही का? अरे नाही आहे यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी, मग ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी असून सुद्धा त्या बहिणींनी नाही केलेलं असेल तर मग सरकार चेक करणार नाही का? म्हणजे तुम्ही सांगितलं तेच खरं होणार का? याचा अर्थ असा होतो, तुम्ही सांगितलं तेच खरं होणार नाही, सरकार चेक करणार, त्यानंतरच तुमचे अर्ज पात्र किंवा अपात्र या ठिकाणी करणार. मग आहे म्हटल्यावर दोन्ही ठिकाणी जर आहे म्हटलं तरी पण चेक करणारच आहे, शासनाला माहित आहे की चुका होतात. मग आता म्हणजे आता केवायसी कोणत्या पद्धतीने चेक केली जाते? फक्त या प्रश्नावर चेक केली जाते का? त्यावर सुद्धा डिपेंड करते. मग आता प्रश्न दिला की सरकारी नोकरीवर आहे तर अर्ज रद्द. या ठिकाणी म्हटलं पेन्शन पेमेंट मिळत आहे का? यांनी आहे आन्सर दिलं तर अर्ज रद्द असं होणार नाही. मागच्या केवायसी मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, क्लिअर स्पष्ट केलं होतं, आधार क्रमांक चौकशीसाठीच घेतलेला आहे आणि तो आधार क्रमांक चेक केल्याशिवाय फक्त या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला तुमचे अर्ज रद्द होणार नाही. आता एडिट ऑप्शन कशासाठी दिलं? एडिट ऑप्शन त्या बहिणींसाठी सुद्धा दिलेलं आहे ज्यांनी चुकीचा आधार क्रमांक टाकून केवायसी केली पती वडिलांच्या ठिकाणी. फक्त हे ऑप्शन होय नाही ही चुकी सुधारवण्यासाठी तर दिलेलंच आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींनी पती किंवा वडील हयात नसल्यामुळे चुकीचे आधार क्रमांक टाकले होते त्या बहिणींना सुद्धा आता पुन्हा केवायसी करता येत आहे. ज्यांनी जाती प्रवर्ग चुकीचा टाकला होता त्यांची सुद्धा पुन्हा केवायसी होत आहे. आणि म्हणजे या केवायसीच्या माध्यमातून जे काही जुन्या केवायसी मध्ये चुका झालेले होते, छोट्या मोठ्या काही कन्फ्युजन होते, ते सर्व कन्फ्युजन इथे क्लिअर होणार आणि नवीन पद्धतीने केवायसी सबमिट होणार. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. चुकी आता झाली असेल तरी पण काळजी करू नका. करण्याची गरज नाही. पती वडील पात्र असेल तुमचे तर तुम्ही सुद्धा पात्र राहणार. पती वडील पात्र नसेल तर तुमचे 1500 रुपये सरळ बंद होणार. हे स्पष्ट उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. या चुकीमुळे तुमचे अर्ज रद्द होणार नाही किंवा अपात्र होणार नाही. जे काही पॉईंट मी तुम्हाला समजून सांगितला असेल तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता पुन्हा ई केवायसी ची दुरुस्ती करता येत नाही. तर बघा, आणखी याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनल जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.